माझा कधी कधी असं होतं की समोरचा कौतुक करत असेल तर माझा विश्वास थोडा कमी बसतो. सो आपण कोणत्या गोष्टींवर रडत होतो ऍक्च्युली आयुष्यात, की आपल्याला हे अवॉर्ड नाही मिळालं आणि मला इथे नाही कन्सिडर करत. माझे डिसिजन्स, मग तो वाईट असेल जगासाठी, माझ्या डिसिजन मध्ये मी खुश पाहिजे आणि मी ठाम पाहिजे त्या डिसिजनच्या मागे. टॅलेंट फक्त असणं गरजेचं नाहीये, ते जोपासलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. कारण का ज्याच्यात टॅलेंट नसेल तोही तितके कष्ट करून टॅलेंट असलेल्या माणसापेक्षा पुढे जाऊ शकतो. माझं पहिल्यापासून असं झालं की मी माझ्या मनाची मालक आहे. परफेक्ट होईल का? नाही होणार. लोकांना आवडेल का? नाही होणार. कष्ट मी खूप करू शकते. सो तो प्रयत्न, पण ते करण्यासाठी मला तुम्ही काहीतरी हातात तर द्या. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स माझ्या या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमची विशेष पाहुणी आहे संस्कृती बालगोडे. नमस्कार. तुझं स्वागत आहे. थँक्यू. आणि गप्पांना सुरुवात करताना तुला एक चांगली गोष्ट लक्षात आणून देतो की एक तू चांगली परंपरा जी कदाचित तुला माहिती नसेल ती तू पुढे नेतेस नकळतपणे. तू इंग्रजी चित्रपटामध्ये काम केलेलंच आहेस, पण आपला जो मराठी कलाकारांचा इंग्रजीशी जो संबंध म्हटला तर 2-3च उदाहरणं सांगतो तुला. काय माहितीये, आपल्याकडे शांता आपटे ह्या ज्या अभिनेत्री होत्या ज्या फार पूर्वीच्या, तर मराठी सिनेमातलं पहिलं इंग्लिश गाणं त्यांनी कुंकू चित्रपटामध्ये गायलं. 1937 सालचा सिनेमा आहे आणि चित्रपती व्ही शांताराम त्याचे दिग्दर्शक होते. म्हणजे एखाद्या मराठी कलाकाराचा इंग्रजीशी संबंध येणं ते शांता आपटेंचं हे होतं. आता इतरही काही उदाहरणं आहेत. सचिन पिळगावकरनी राजा ठाकूर यांचा बिरबल माय ब्रदर्स नावाचा एक सिनेमा होता, त्याच्यात बाल कलाकार म्हणून काम केलं. इंग्लिश सिनेमा होता. डायरेक्टर होते राजा ठाकूर, ज्यांनी मुंबईचा जावई वगैरे सिनेमे केलेले. आणि अगदी काही वर्षापूर्वी किशोरी शहाणेंनी एका हॉलिवूड सिनेमात काम केलेलं हार्ट बीट म्हणून. राईट. करेक्ट. येस. तर अशी ही परंपरा एक प्रकारची चांगली परंपरा आहे. तू पुढे नेतेस. आता ते संदर्भ तर तुला संदर्भ मी काय तूच सांगणार ते सगळं. पण ज्या वेळेला हे सगळं आता घडलं, म्हणजे तू ते वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओत जाऊन आले, नंतर तो करेज सिनेमाबद्दल तुझं कौतुक होते. तुझे दिग्दर्शक आहेत अंकुर काकतकर, बरोबर? बरोबर. तर हे पण आता तुझ्यामध्ये किती बदल होत चाललाय हे सगळं घडत असताना. त्या जागरण चित्रपट महोत्सवामध्ये तू आली, आता तुझे सत्कार होत आहे, तुला रिस्पॉन्स मिळते, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळते, तर तू आता हे कसं फील करते? जबाबदारी वाटते या सगळ्या गोष्टींची इन अ वे, की एका चित्रपटावर थांबता कामा नये. ते कन्सिस्टंटली चांगलं काम केलं तर कुठे एक मुद्दा होतो त्याचा. वन टाइम वंडर न होता कन्सिस्टंटली चांगलं काम केलं पाहिजे. मग प्रत्येक वेळेला करेज सारखी वुमन सेंट्रिक फिल्म मिळेलच अशातला भाग नाहीये. पण आता फोकस याच्यावर आहे की जिथे मला क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळतं, की मग तो रोल छोटा असला तरी काही हरकत नाही, पण जिथे मला परफॉर्मन्स करायला मिळतो, परफॉर्मन्स ओरिएंटेड एखादा रोल असेल. अर्थात असं नाहीये की अजूनही लीड साठीच विचारतात, म्हणजे विचारणा तीच होते. पण कधी कधी आता मागच्या वर्षी एक चित्रपट केला जिथे आम्ही 6 जण आहोत. तो 6 जणांना प्रत्येक त्यांचा वाटा आणि तितकेच सगळ्यांचे स्ट्रॉंग कॅरेक्टर्स आहेत. तर त्या 6 जणांच्या टीम मधला भाग होणं सुद्धा मला खूप मोठं वाटलं, कारण का तो चित्रपट तसा होता, ते कॅरेक्टर तसं होतं. सो ती एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की ठीक आहे बाबा, आता कौतुक झालं की जबाबदारीच वाटते. म्हणजे असं होतं की अरे हे लोक कौतुक करतात, मग नेक्स्ट फिल्मला जाताना असं होतं की नाही ते काम जास्त चांगलं झालं होतं, मग ते हे पण त्याच तोडीचं व्हायला पाहिजे की लोकांना वाटावं की नाही ती खरंच चांगली अभिनेत्री आहे. ते एका चित्रपटापुरतं नव्हतं. सो हा प्रयत्न ऍक्च्युली करेज साठीच नाही, पण तो 2019 पासूनच राहिलेला आहे. तिकडनं तो ऍक्च्युली बदल माझ्या डोक्यात जरा थोडासा झाला की जेव्हा सिरीज आली होती, काळेधंदे नावाची सिरीज आली होती, तेव्हा पण आम्ही मज्जाबरोबर इंटरव्ह्यू केला होता. तर त्या सिरीज नंतर खूप कौतुक झालं आणि खूप इंडस्ट्री मधल्या लोकांनी पण फोन करून सांगितलं. तर त्याच्यानंतर असं वाटलं की नाही, आता जे आपल्याला हवंय तेच करायला पाहिजे. मग ते आता नाही म्हणलं तरी काही गोष्टींना तरीही चालणार आहे, वाट बघावी लागेल, चालणार आहे. पण आपल्याला आपल्या
टॅलेंटला जिथे वाव आहे किंवा आपल्या टॅलेंटला जिथे चॅलेंज होईल ते करणं गरजेचं आहे. सो हा बदल झालाय थोडासा. आणि आजूबाजूच्या लोकांमधला बदल आजूबाजूच्या लोकांमध्ये म्हणजे कसं असतं माहिती ना, तू त्याला ही हाईट गाठते कोणी म्हणजे हा तेव्हा ना आजूबाजूच्या लोकांचं ना तुझ्याशी त्या व्यक्तीशी वागणं बोलणं अप्रोच वगैरे बदलत जातं. तुझं एक्सप्रेशनच सांगते. ते होतच अर्थात, आणि ते अपेक्षित असतं कुठेतरी. मला असं वाटतं मी ते सुखावतं? अपेक्षा सुखावतं नाही, इगो एक सुकवतो की मन सुखावतो? ऍक्च्युली हो, इगो पण सुखावतो कधी कधी. पाहिजेच. पण हे मला जास्त आवडलं. हा की हा, कारण खूपच ह्युमन टेंडन्सी आहे की हा. कधी कधी असं होतं की काही लोक फारसे बोलत नसतात आपल्याशी नीट, किंवा नीट पेक्षा बोलतच नसतात, कन्व्हर्सेशन नसतं, एक्नॉलेजमेंट नसते कन्व्हर्सेशन पेक्षा. हा, म्हणजे गृहीत धरल्या जातात काही गोष्टी. हा. आता ते तसं नाही होत. थोडंसं हळूहळू सगळे कन्व्हर्सेशन करायला बघतात, मग विचारतात. म्हणजे ऍक्च्युली वॉर्नर ब्रदर्सच्या नंतर किंवा सॅन्टो डॉमिंगोच्या फेस्टिवल नंतरच तो एकदम की अरे बापरे, हे काहीतरी वेगळं केलंय वाटतं तिने, जे अपेक्षा नव्हती कदाचित. सरप्राईज. इट्स अ सरप्राईज फॉर एव्हरीवन. ऑनेस्टली मला पण सरप्राइझिंगच आहे, कारण का मी ज्या मेंटॅलिटीने फिल्म केली होती ती विदाऊट एनी अपेक्षा ठेवूनच केली होती. करेज. मला फक्त तो अनुभव होता इंग्लिश फिल्म मध्ये काम करण्याचा आणि इंग्लिश प्रोडक्शन हाऊस. इंग्लिश मिडियम मध्ये पण शिकले. करेक्ट. सो ती इच्छा पण होती माझ्यानुसार. एक वुमन सेंट्रिक असल्यामुळे 90% जर फिल्म मध्ये मीच आहे, तर मला असं वाटलं याच्यापेक्षा अजून काय भारी असेल. आणि त्यात इंग्रजीमध्ये होता चित्रपट. अर्थात सगळे मराठी टीम होती. पण करेजचं असं काही होईल की त्याचं कौतुक या लेवल पर्यंत होईल ही अजिबात डोक्यात थोडीशी पण आशा नव्हती ना अपेक्षा होती. पण आता बरेच जण इंडस्ट्रीमधले विचारतात की काय कुठे बघायला मिळेल फिल्म, सो नाईस यार, प्राऊड ऑफ यू वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं ते मी फक्त एकदा ऐकते, थोडंसं सुख मिळतं आणि मी ते सोडून देते. कारण का त्याच्यात हुरळून जाण्यात पण पॉइंट नाहीये आणि ते खूप पर्सनली पण घेण्यात पण पॉइंट नाहीये. कारण ही जी वृत्ती आहे ती अपेक्षा धरूनच चालतो आपण की हे होतं. म्हणजे माझ्या मम्मीने ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू की हे मी खरंच डिस्कस केलं मम्मीशी. असं सांगितलं, तुला माहितीये या ऍक्ट्रेसनी मला डीएम केलं आणि तिने माझी स्टोरी वगैरे पण टाकली आणि असं असं तिने खूप कौतुक केलं. तर माझी मम्मी भांडी घासत होती आणि ती मला फक्त म्हणाली, कसं आहे यशाला खूप बाप असतात, अपयश पोरकं असतं. तर ते माझ्या कुठे, आणि हे आधीपासून ती म्हणत आली आहे आणि ते माझ्या डोक्यात कुठे फिट बसलंय. सो मला असं होतं की ठीक आहे, एव्हरीथिंग इन इट्स राईट टाइम अँड इट्स ओके. ऍज फार एज मला असं वाटतं की काय प्रत्येक कलाकाराची एक ती वेळ असते आणि तो चित्रपट असतो की तो आयदर एक वेगळाच बदल घडून आणतो त्या कलाकारात, लोकांच्यात, इंडस्ट्रीमध्ये, आणि ती वेळ असते. आणि मला ऑनेस्टली अजूनही वाटत नाही की ती वेळ आहे. मला असं वाटतं की ते काम केलंय जितक्या पॅशनेटली मी बाकीच्या चित्रपटांमध्ये काम केलंय, तितक्याच पॅशनेटली मला करेजमध्ये काम करायला मिळालं. फक्त काय त्याच्यामध्ये अख्खा चित्रपटातच मी असल्यामुळे ते प्रकर्षाने जाणवतं. सो मला त्याचं काही असं वेगळं वाटत नाही. पण तू नव्या वातावरणामध्ये गेलीस त्याचं काय वाटलं तुला? म्हणजे मी सिनेमाच्या नाही, फेस्टिवलच्या वातावरणात किंवा जागरण फिल्म फेस्टिवल मध्ये तू आली, हे तुझ्यासाठी नवीन आहे ना. हे सगळं वॉर्नर ब्रदर्स मध्ये जाणं, त्या स्टुडिओत जाणं, मग हे कसं फील केलं? नाही, ते खूप नर्वस झाले होते मी जागरण फेस्टिवलला पण आणि सॅन्टो डॉमिंगोला पण आणि वॉर्नर ब्रदर्स ऑफकोर्सच. म्हणजे पण जागरण फेस्टिवलला आता सॅन्टो डॉमिंगोला कसं कंट्री ऑफ ऑनरच्या सेक्शन खाली आमची फिल्म फक्त प्रिव्ह्यू करणार होते, तिकडे प्रीमियर करणार होते. तर तिकडचं सगळं स्पॅनिश पब्लिक होतं आणि तिथे पण धाकधूक की बाबा आता इंग्लिशमध्ये चित्रपट आहे, त्यांना कितपत तो समजतो, कितपत तो लोक. कारण का सॅन्टो डॉमिंगोला ऍक्च्युली लेजिटिमेटली एका प्रेक्षक वर्गाने बघितली फिल्म. आतापर्यंत जे प्रिव्ह्यूज झाले ते टीमसाठी, नातेवाईकांसाठी असा तो झोन होता. तर ऑब्व्हियसली आपले नातेवाईक किंवा आपल्या माणसाने केलेली गोष्ट बायस्ड असतात, त्यामुळे हो छानच आहे. आणि माझा कधी कधी असं होतं की समोरचा कौतुक करत असेल तर माझा विश्वास थोडा कमी बसतो त्याच्यावर. त्यामुळे मी अशी धाकधूक की त्यांनी कौतुक केलंय, ठीक आहे. अंकुर पण आमचा दिग्दर्शक, तो आधीपासून तू काय काम केलंयस वगैरे, पण तरीही माझा अजूनही त्याच्यावर बघितल्यापर्यंत विश्वासच नव्हता. सो सॅन्टो डॉमिंगोला जेव्हा प्रेक्षकांनी ती चांगली रिसीव्ह केली, वॉर्नर ब्रदर्स सर ओके, म्हणजे तिथे पण बरेचसे फिल्मशी रिलेटेड असलेली माणसं होती, काही नातेवाईक होते, काही कम्प्लिटली अमेरिकन लोक होते.
पण जागरणला ऍक्च्युली सिनेमाचं ज्ञान असलेले माणसं होती तिकडे, ऍक्टर्स, अस्पायरिंग ऍक्टर्स, डिरेक्टर्स, ज्यांच्या स्वतःच्या फिल्म फेस्टिवलला लागले होते तेही सगळे होते. जेव्हा तिथे स्टँडिंग ओवेशन मिळालं ना, तिथे मला जरा स्वतःवर विश्वास आला की कदाचित बरं काम केलंय आपण याच्यामध्ये. कारण का ज्या पद्धतीने तो रिस्पॉन्स मिळाला, लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे विचारत होते, टिप्स विचारत होते ऍक्टिंगचे, आणि मला वाटलं हे वेगळंच वातावरण झालंय अचानक. आणि नॉन मराठी पब्लिक मोर सो, म्हणजे जास्त नॉन मराठी पब्लिक, काही जण मराठी होती ओळखणारी, पण खरं तर बरेचशी माणसं मला ओळखणारी नव्हती. तर त्या करेजमुळे ते त्यांच्यात, अरे ही ती अभिनेत्री, तर त्यांना चित्रपट खूप आवडला. सो ते थोडंसं नर्वस होतो, पण एकदा रिॲक्शन आली की जरा बरं वाटतं. पण आधी वॉर्नर ब्रदर्स मध्ये जाण्याच्या आधी पण बापरे, म्हणजे तिथे तर मला भरूनच आलं. ते वेगळ्याच गोष्टींसाठी की आपण वॉर्नर ब्रदर्स मध्ये आहोत, खरंच बाबा आपली फिल्म इथे लागली, त्या स्टुडिओमध्ये आपलं नाव दिसलं, संस्कृती बालगुडे. तर ते असं वाटलं बापरे, आपली ऐपत तरी आहे काही करण्याची, आपण कुठपर्यंत ना वॉर्नर ब्रदर्स पर्यंत कसे काय आलो आपण. सो या बऱ्याच गोष्टी चालू होत्या मनात तेव्हा. आणि अर्थात मला तरी असं वाटतं ह्या नशिबाच्या गोष्टी आहेत त्या. पण नशीब नुसतं नशीब नसतं, माझं असं म्हणणं आहे, तुमच्यात काहीतरी असलं पाहिजे तर नशीब तुम्हाला साथ देतं. वाटतं? पटतं? ऑफकोर्स पटतं. मला तर असं वाटतं की टॅलेंटला सुद्धा कष्ट जर एखाद्यात असतील अनेक, तर ते टॅलेंटलाही हे करू शकतात, कष्ट टॅलेंटच्या पुढे जाऊ शकतात, असं माझं ठाम म्हणणं आहे. टॅलेंट फक्त असणं गरजेचं नाहीये, ते जोपासलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. कारण का ज्याच्यात टॅलेंट नसेल तोही तितके कष्ट करून टॅलेंट असलेल्या माणसापेक्षा पुढे जाऊ शकतो, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. सो कष्ट अर्थातच आहेत, पण कधी कधी एखादी गोष्ट इतकी मोठी होते की ती पटकन सहन नाही होत. एकदम काय झालं असं होतं की ज्याची स्वप्न आपण वर्षोनवर्ष बघत होतो की आपण वॉर्नर ब्रदर्स फक्त फिल्मच्या ह्याच्यावर प्रेझेंटेड बाय वॉर्नर ब्रदर्स किंवा प्रोड्युस्ड बाय वॉर्नर ब्रदर्स, तिथे त्या स्टुडिओमध्ये असणं की, आणि मला हे सगळ्यात महत्वाचं वाटतं जे मी बाकीच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण बोलतेय, की तिथे चित्रपट तिथे असण्यापेक्षा त्या वास्तूत असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्या वास्तूत कितीतरी दिग्गज माणसं येऊन गेलेली आहेत. त्या स्पेसिफिक जिथे आमच्या स्टुडिओमध्ये, ज्या स्टुडिओमध्ये आमचं प्रेमियर झालं, त्या स्टुडिओमध्ये कितीतरी दिग्गज कलाकार होऊन गेले असतील, येऊन गेले असतील. खरंय. तो मान मला जास्त महत्वाचा वाटतो, मोर दॅन की बाबा हे माझ्यासाठी अचीवमेंट पेक्षा आपल्याला त्या व्हायब्रेशन्स मध्ये, त्या एनर्जी मध्ये जायला मिळालं, त्या वास्तूत पाय ठेवता आला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. तू नव्याने सापडत गेलीस? हो, तिथे जाऊन क्लिअर झालं की नाही, आता तुझं जे आहे, आता तू ज्या ह्यानी बोलतेस, तुला असं वाटते की तू नव्याने सापडत चालली आहेस? डेफिनेटली. ही तू नव्हती, ही माझ्या समोर आता जी बसली ना, ती ही नव्हती. हो, नव्हते. हे तर पटतं ना? पटतंय. आणि तो माझ्या मते तो बदल करेज पासून चालू झाला. करेज आम्ही 2023 मध्ये शूट केली होती. तर करेज नंतर, ते शूट झाल्यानंतर 2024, आता 2025, हा तो बदल हळूहळू होत गेला. म्हणजे मला खूप क्लिअर झालंय गोष्ट आयुष्यात, की माझ्या डोक्यात असं क्लिअर झालंय मला आयुष्यातून नेमकं काय हवंय. अरे वा. आणि मी किती छोट्या गोष्टींमध्ये अडकत होते की जे मॅटर पण नाही करत. वॉर्नर ब्रदर्स मध्ये गेल्यानंतर मी शपथ सांगते, मला असं वाटलं की काही मॅटरच नाही करत. आपण कुठे आलो? वॉर्नरला आलो. सो आपण कोणत्या गोष्टींवर रडत होतो ऍक्च्युली आयुष्यात, की आपल्याला हे अवॉर्ड नाही मिळालं आणि मला इथे नाही कन्सिडर करत. आणि नाही, मुद्दा चांगलाच, ज्यांना अवॉर्ड मिळते आय मीन ऍब्सोल्युटली स्टनिंग, पण माझं जे ऍक्च्युली आयुष्यात स्वप्न होतं त्याची कुठेतरी सुरुवात झाली इकडे, असं म्हणता येईल, असं माझ्या डोक्यात झालं. सो आता मला माहितीये की कलेतनं मला काय अपेक्षा आहे, माझ्या कलेतनं मला काय अपेक्षा आहे, मला सिनेमाकडनं काय अपेक्षा आहे. तो हिट होऊ न होऊ खूप मटेरियल गोष्ट आहे. मला कला करता यावी, माझी कला सादर होत व्हावी, आणि मी त्या तोडीची कायम राहावी आयुष्यभर, हे एवढाच एक फोकस आहे की आपण कलेत वाढलं पाहिजे. मटेरियल येत जात राहतं. तुम्ही जर एक्सेप्शनली टॅलेंटेड असाल त्याला पर्यायच उरत नाही. मग ही तुझी मॅच्युरिटी म्हणायला पाहिजे, प्रोफेशनल मॅच्युरिटी आणि पर्सनल मॅच्युरिटी. पर्सनल मोर मे बी प्रोफेशनल पेक्षा. नाही, पण ती प्रोफेशनल त्याचा इफेक्ट होतोच. पण
ऑल्सो बिकॉज मला असं वाटतं थोडीशी आध्यात्मिक एक जर्नी सुरू झाली मागच्या वर्षी. मी विपश्यना करून आले मागच्या वर्षी. अच्छा. सो तिकडनं हळूहळू गोष्टी क्लिअर होत गेल्या की काय मॅटर करतं यार आयुष्यात. आपण किती मूर्खासारख्या गोष्टींवरनं रडत बसतो आणि कशासाठी रडत बसतो. सो ते खूप क्लिअर होत गेलं. तुला असं म्हणायचं की तुझी इथे जास्त वाढ झाली? खूप जास्त, अजून व्हायची आहे, अजून खूप व्हायची. म्हणजे प्रवासच आहे. हे तर रोज होत राहते आणि ती व्हायला पण पाहिजे. जर तुम्ही जर हे बंद ठेवले सगळे कान डोळे नाक वगैरे तर होणार नाही. करेक्ट. हे तुझे उघडले गेले असं आपण म्हणूया एक प्रकारचे. आणि असे फटकन उघडले गेले की मला असं जाणवलं की आणि मी ऑब्झर्व केलं की मी एक्झॅक्टली खुश कशात आहे. डज इट मॅटर की ओके 2 मिनिटासाठी जागरण फिल्म फेस्टिवलला त्या रात्रभर खूप कौतुक झालं, ओके, पण दुसऱ्या दिवशी काय परत वेगळी कला सादर केली पाहिजे ना. ते तिथे नाही थांबलं पाहिजे. ते हुरळून जाता कामाच नाही. आपल्याला कन्सिस्टंटली फक्त काम करत राहायचंय. आपल्याला हे खूप आवडतं. आपल्याला कॅमेरा समोर यायला, अभिनय करायला किंवा डान्स करायला प्रचंड आवडतं. तर त्याच्यात आपण ती लेवल कशी गाठू शकतो? बाकी सगळं येईल आरामात, पण त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे आणि तो पेशन्स असला पाहिजे आणि तो ठेराव असला पाहिजे. आणि हे माझ्या मनात खूप फिक्स झालं की तो ठेराव महत्वाचा आणि मी खुश असणं महत्वाचं आहे. बाकी इट डझंट मॅटर. आपण जर खुश होतो तर कामामध्ये पण ते येणार. मी माझे डिसिजन्स, मग तो वाईट असेल जगासाठी, माझ्या डिसिजन मध्ये मी खुश पाहिजे आणि मी ठाम पाहिजे त्या डिसिजनच्या मागे. की फॉर एक्झाम्पल आता मला कधी कधी विचारणं होईल की हा पिक्चर का केलास तू, याच्यामध्ये तर इतकं काय. मला क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळालं. सोपी गोष्ट आहे. मी केला माझा डिसिजन. सो कुठलीही गोष्ट त्याचा रिग्रेट नाही ठेवायचा कधी. जे काम केलंय ते मनापासून खूप प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि जसं आयुष्य आहे तसं ते घेत गेलं पाहिजे. हे योग्य वेळी घडते असं म्हणायचं? करिअरच्या एका योग्य टप्प्यावर घडते? हो, मला 1-2 वर्ष आधी पण चाललं असतं. ठीक आहे, पण फार उशीर नाही झाला. नाही, फार उशीर नाही झाला. बरोबर आहे. हो, आणि आय एम ग्लॅड की ज्या गोष्टी जी पावलं मी घेतली त्याच्यामुळे हा बदल झालाय ती योग्य होती. नाही तर तू एकाच वर्तुळामध्ये फिरत राहिली असती आणि एकाच माइंडसेट मध्ये आपण फिरत जातो. आपण तसाच विचार करायला राहतो आपला. आपल्याला त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. म्हणजे आपण इतका मटेरियल गोष्टींमध्ये किंवा व्हॅलिडेशन मध्ये अडकत जातो ना की आपण ऍक्च्युली कला कशासाठी सादर करतो हे विसरून जातो. आपण इतकं त्या मटेरियल मध्ये हिट होतंय की नाही, लोकांना याच्यामुळे मला काम मिळतंय की नाही, इकडचं कोणी नाही बदलत. पण तू आता सोलो ट्रॅव्हलर्स असं तुझं पर्सनॅलिटी होत चालली आहे? मला तर केव्हापासून करायचंय. या इंटरव्ह्यू पासून आय थिंक माझे आई वडील जरा तरी कन्सिडर करतील की तुम्हालाही असं वाटतं की माझी मेंटॅलिटी झाली आहे सोलो ट्रॅव्हलिंगची. मला खूप अगदी मला ट्रॅव्हलिंग प्रचंड आवडतं आणि मी माझ्या आई वडिलांना केव्हापासून सांगितलं की मला सोलो ट्रॅव्हल करू द्या, पण त्यांचा काही माझ्यावर विश्वास नाहीये. त्यांना असं वाटतं मी इंधळी येईल आणि काहीतरी हरवून येईल आणि परदेशात कसं एकट्या पोरीला पाठवायचं. पण हळूहळू ते थोडेसे विश्वास ठेवायला लागले. हे ते जसं सोलो ट्रॅव्हल असतं तसं करिअरच्या बाबतीत पण वाटतं आता सोलो म्हणजे कसं माहिती नक्की नाही, माझा निर्णय माझ्या दृष्टीने मी घेणार. म्हणजे अमका बरोबर काम करायला बरं वाटतं, त्याची कंपनी चांगली वाटते, तमका डायरेक्टर ओळखीचा आहे, तशी कामं नाही करायची. हो नाही, ऑफकोर्स. पण ती कधी कधी असं होतं ना की एखादा हिरो आपण असं वेगळ्या भाषेत की तुझं नाव सुचवणार, मग तो तुला वाटणार अरे चल तुम्हाला त्यांनी माझं नाव सुचवलं त्याच्याबरोबर काम करायला काय हरकत आहे. हे आता तू त्याच्यातून बाहेर येणार? कधीच आले मी ऍक्च्युली. कारण जरी लोकांनी रेकमेंड केलंय, खूपच ऑनेस्टली जरी लोकांनी रेकमेंड केलंय, तर ते माझ्या हातात राहणं, तो विश्वास किंवा ते प्रूव्ह करून दाखवणं की का रेकमेंड केलं होतं. जर ते नाही तसं झालं तर मग ते उगाचच रेकमेंड केल्यासारखं की अरे ह्या बायस्ड आहे हिच्याविषयी किंवा ती बायस्ड आहे याच्याविषयी, असं ते होऊन जातं आणि ते टॉक्सिक आहे तो सर्कल. आणि ठीकच आहे. म्हणजे फ्रीडम अशा आहे नी की अजून सुद्धा एखादा प्रोजेक्ट आला तो मम्मी पप्पांशी डिस्कस केला जातो, माझ्या मॅनेजमेंट टीमशी डिस्कस केला जातो, कारण माझा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. ते प्रोफेशनली खूपच हुशार आहेत. आणि कधीही असं होतं ना की संस्कृती याच्यात काही मिळत नाहीये, म्हणजे काय याच्यात तुला काय बेनिफिट दिसतोय, तर मी विश्वास ठेवते ओके तुला असं वाटतंय ना. पण कधी कधी मॅनेजमेंट टीम अशी असते की आता समजा मी विचारलं रेम्युनरेशन पैसे किती देतात, इतके, तर मला इतके कमी, तर एक पॉज जातो आणि म्हणा हा करूयात, की म्हणजे ओके चल करूया, तू म्हणतेस ना करूया.
सो हे गिव्ह अँड टेक आहे आणि हे ऑनेस्टली खूप चांगलं बसलंय. ते डायनॅमिक ना आमच्या सगळ्यांचं खूप चांगलं बसलंय की ओके तू म्हणतेस का करूयात का, ठीक आहे तू म्हणते तर करूयात. तर मी अंधळा विश्वास ठेवते की तू म्हणतेस करूयात ना, तुला करिअर वाईज काहीतरी वाटतंय ना की इकडनं हा फायदा होईल, चल करूयात. तर तो विश्वास आहे. मग तिथे माझी इच्छा नाहीये, मग तिथे माझं स्विच होतं की करायचं तर आहे ना, आता मनापासून करायचं. दुसरं काही हाफ हार्टेडली माझं पहिल्यापासून असं झालं की मी माझ्या मनाची मालक आहे. मी असं कधीच इव्हेंट आता करायचं आहे मला मनाला करायचं नाही हे मी कधीच केलेलं नाहीये. आणि असं बऱ्याचदा झालंय, मी अजिबात इथे कुठे मोठेपणा नाही सांगत आहे, पण हे तुम्ही मॅनेजमेंट टीमला पण विचारू शकतात. कधी कधी लोकांचा ऍटिट्यूड कसा असतो की आम्ही जर तुम्हाला इतके पे करतोय आम्ही ओनरशिप घेतो तुमची. हा ऍटिट्यूड झालाय थोडासा. ओनरशिप नाही घेऊ शकत कोणी कोणाशी. सो मला असं होतं तुमचे पैसे तुमच्याकडे, मला नकोत. इवन इफ इट्स दॅट मच, मोठी अमाऊंट असेल. स्वाभिमान महत्वाचा आहे आणि महत्वाचा आहे. आणि तुम्ही नाही, इफ यू डोंट पुट युअर फुट ऑन द ग्राउंड, लोक खूप कॅज्युअली येतात तुम्हाला आणि ते मला नाही पटत. कारण मी समोरच्याला गृहीत नाही धरत कधी. कितीही माझी जवळची मैत्रीण, माझी मॅनेजमेंट टीम माझ्या खूप जवळ आहेत, खूप मित्र होत आम्ही, आणि पण एकमेकांना जिथे ओरडायचं असतं तिथे आमची भांडणं होतातच. सो ते प्रोफेशनलिझम इज व्हेरी मच निडेड. आणि त्यामुळे आता ह्याच्या असं होतं की खरं सांगू, एक चित्रपट मला विचारला होता आणि त्यांनी असं सांगितलं की कॅरेक्टर असं आहे, ती असं करते, ती तसं करते. तर तिथं मला जरा अंदाज आला की अच्छा, म्हणजे तुम्ही बेसिकली मला माझी पर्सनॅलिटी कशी आहे याच्यावरनं कास्ट केलंय. तुम्हाला फार कदाचित अभिनयाची अपेक्षा नसेल, मे बी. आणि चुकीचं असेल माझ्या डोक्यात, पण बऱ्याचदा माझ्याविषयी असं झालंय, त्यामुळे मला ते एक डाऊट होता. सो मी बसले आणि मी त्यांना म्हणलं पण इथे फिमेल प्रोटॅगनिस्टचा कुठेच पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीये, सगळं मेल प्रोटॅगनिस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चाललंय. तिचं काहीतरी असेल ना, म्हणलं रिलेटेबल. मग त्यांना तो मुद्दा खूप आवडला. मग ते म्हणाले नाही आम्ही इन्कॉर्पोरेट करू. तर मी माझ्या मॅनेजमेंट टीमला तेच सांगितलं की एव्हरी टाइम आता कोणी स्क्रिप्ट घेऊन आलं, याच्यात मला फायदा काय, मला परफॉर्म करायला मिळतंय का. सिम्पल गोष्ट, मला माहिती आहे मी कोणत्या लेवलपर्यंत काम करू शकते. मोठेपणा नाही, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. मला माहिती आहे मी कष्ट करू शकते तिथपर्यंत. परफेक्ट होईल का, नाही होणार. लोकांना आवडेल का, नाही होणार. कष्ट मी खूप करू शकते. सो तो प्रयत्न, पण ते करण्यासाठी मला तुम्ही काहीतरी हातात तर द्या. करेक्ट. आता एवढे चित्रपट झाल्यानंतर कळतं की ओके ठीक आहे, मग चॅलेंजिंग द्या काहीतरी हे असलं पाहिजे की अवघड असलं पाहिजे ते कॅरेक्टर, की मला झोप नाही आली पाहिजे रात्रभर की हे कसं करायचं यार. आणि जे लिटरली मागच्या 1 वर्षात आम्ही एक फिल्म केली, जी मी म्हणलं 6 जणांची फिल्म आहे, तिथे झालं तसं. आणि मला ते इतकं क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळालं. एक असते ना की आपण झाली फिल्म आणि उत्तम झाली आहे, लोकांना आवडणार आहे ही फिल्म, आपलं काम चांगलं झालं, आपल्याला माहिती आपण निदान कष्ट तरी केलेले आहेत. सो आता हा स्वार्थ झालाय थोडासा की मला चॅलेंज द्या काहीतरी. मला ते याच्यासाठी संस्कृती कष्ट करावे लागतील ना, तर हे कष्ट करावे लागतील. असं कॅज्युअली उठलं, सेटवर गेलं आणि डायलॉग म्हणलं, हे वाला झोन नाही करायचा. सो खूप सिलेक्टिव्ह कामं करायचे. तर त्या अनुषंगाने जर तुम्ही फ्रीडम म्हणत असाल तर ते मेंटली आलंय. तू आता तुझ्या बोलण्यात खूप दिसतोय असा. मी तुला आता फक्त असं नाही, फक्त दिसायचं नाहीये सिनेमामध्ये, जे ग्लॅमर केले ना तू काही फिल्म. एक्झॅक्टली. आणि झालं ते, म्हणजे करून झालं ते. ऍक्च्युली मला तेव्हा स्टिरियोटाईप केल्या गेलं होतं की ही ग्लॅमरस दिसते, पण नाही. ऍक्च्युली माझी सुरुवातच एका गावाकडचा रोल करण्याच्या मुलीपासून झाली. ते चेंजेस करावे लागतात. तुम्ही एका विशिष्ट पद्धतीचं दिसून नाही चालत ना. फक्त तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करायला लागतात, की समजा मी अशी दिसते तर मी अशी दिसते. तर मला असं वाटतं ते 2019 पासून ते हळूहळू मी ते अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करते की आपण प्रत्येक ठिकाणी वेगळे दिसतोय ना. तर ग्लॅमर असं आहे का की आडमुठेपणा कुठेच नव्हता. आता कधी कधी असं होतं, करेजच्या वेळेस माझी खूप छोटी गोष्ट आहे, केसांमध्ये रंग होता, तो कम्प्लिटली काढायला लागला आणि काळे करावे लागले केस. म्हणून मी तिथे आडमुठेपणा करून नाही बसले की अरे यार बापरे कलर किती महाग असतो आणि तो परत काढायचा नाही. करायचं ते करायचं, सिम्पल आहे. सो मला माहिती नाही, ते कधी कधी लोकांच्या दृष्टिकोनाने असं वाटतं अरे शी इज टू ग्लॅमरस. फोटोशूट वर नका जाऊ, काम बघूया ना आपण. ते वेगळं आहे ना, खूप वेगळं आहे, ते खूपच वेगळं आहे. ती माझी एका अर्थाने हाऊस आहे आणि ते आपण म्हणूया ते
फसाड आहे. त्या हौसेमध्ये पण तू व्हरायटी ठेवली आहेस ना. पण फोटोशूट जर आपण तुझं बघितलं, सोशल मीडियामध्ये फोटो बघितले, तर कधी म्हणजे तू अगदी दागिन्यांनी वगैरे म्हणलेली दिसते, तर कधी तर एक कुठेतरी एक बोल्ड लुक असतो, है की नाही? करेक्ट. मग ते आहेच ना. मग त्याबद्दल काय म्हणशील? म्हणजे आणि ती मुद्दामून ठेवली आहे व्हरायटी, कारण का हा. मी सतत रुटीननी बोर होते. मला ते सतत तेच तेच केलेलं आवडत नाही. त्यामुळे थँकफुली माझ्या टीमला पण माहितीये की नाही हे आता हे काहीतरी ट्राय आउट theme करावं. पाहिजे. हा, की काहीतरी आज आपण हे करूयात. तर ते कधी कधी मला कम्फर्ट झोनच्या बाहेर पण ढकलतात आणि त्याच्यामुळे जे लुक्स होतात ते होतात. आता बरेच ठिकाणी जातो तेव्हा मुली असतील किंवा काय ते म्हणतात ही फोटोशूट फार भारी झालंय, ते फोटोशूट. हा. ऍब्सोल्युटली ते कितीही असं छान दिसत असेल त्याच्या मागे ते जे कष्ट आहेत या लोकांचे, माझे काहीच नाही. मी फक्त नटून त्या कॅमेरा समोर येते आणि पोज करते. हे जे बाहेर मागचे जे कष्ट आहेत ना ते ह्यूज आहेत आणि ते टीमचं क्रेडिट आहे अखंड. सो त्याच्यातही व्हरायटी. आणि ते कसं आहे, ते क्षेत्राच्या अनुषंगाने येतात ना ते फोटोशूट, हा, का त्या माध्यमाच्या सोशल माध्यमाच्या मीडियासाठी या की ते करावे लागतात ते हा. एक. आणि मला आवडतात सुद्धा, म्हणजे त्यात काही लपवण्याची गोष्ट नाही. नाही, आवडतं मला फोटोशूट करायला. हा. कोणी जर चांगला फोटोग्राफर असेल, त्याच्या डोक्यात काही थीम असेल, एक्सपेरिमेंट करायचं असेल, आय एम व्हेरी अप फॉर इट, की मला हा. ओ चल चल करू, हे नाही झालंय माझ्या प्रोफाईलवर, हे नाही झालंय हा. तर आपण करूयात. सो ते होतं. पण इट्स जस्ट लाईक डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. नो, म्हणजे yes. कोणी कसं दिसतंय, हा. आय थिंक दिग्दर्शकाच्या, प्रोड्युसर्सच्या किंवा जे फिल्ममेकर्स असतात त्यांना तुम्ही वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी, त्यांना तो डोळा पाहिजे की नाही ही अशी दिसू शकते. हा, हे पण आहे. हा, करेक्ट आहे. हा. आणि ते होतं ना, आजकाल काहीही शक्य आहे जगात. सो ते अगदीच होतं. सो आता हळूहळू ते बदलत गेलंय. पण जसं आपण म्हणलं सुरुवातीच्या काळात ते थोडं स्टिरियोटाईप झालं होतं की हा. एकदम ग्लॅमरस बसवण्यासाठी. ती ग्लॅमरस दिसते. हा. पण मला असं वाटतं माझा खूप चेहरा अगदी त्या बाबतीत व्हर्सटाईल आहे की जितकी ग्लॅमरस, म्हणजे जितका मेकअप लावून ग्लॅमरस दिसू शकते, हा. तिथले विदाऊट मेकअप मी अगदीच ऍव्हरेज दिसू शकते. हा. सो पण तुला तुझ्या जे कॉमेंट्स येतात फोटो खाली, जे काय बऱ्या वाईट, त्या कशा हँडल करते तू? आधी खूप इफेक्ट व्हायचा त्याचा. अच्छा, म्हणजे विशेषतः तू ते समुद्रामध्ये केलेलं फोटोशूट असो किंवा काय, करेक्ट आहे? हो, तेव्हा आणि तेव्हा पण ऍक्च्युली ते जे केलं होतं आम्ही, त्याला बरीच वर्ष पण झाली ऍक्च्युली आता. पण ते बऱ्यापैकी बोल्ड होतं. आता ते लोकांना माहिती नाही की हे प्रॉपर परमिशन वगैरे घेऊन घरी सपोर्टिव्ह, म्हणजे माझी आई कम्प्लिटली सपोर्टिव्ह. तिला असं होतं की बापरे हे घालणार आहेस तू, असं होतं तिला कधी कधी. पण तिला कन्व्हिन्स करावं लागतं की मम्मी ठीक आहे ना. आणि तेव्हा मी एक्सपेरिमेंट लेवलवर, म्हणजे त्या एका कॅलेंडर शूटसाठी माझ्यामध्ये, मला असं वाटतं तुम्ही ते म्हणताय, तेजस नेरुरकरचं कॅलेंडर दरवर्षी येतं, तेव्हा त्याने ते विचारलं होतं. आणि मला प्रचंड मजा आली होती, कारण का ऑब्व्हियसली मी जसं म्हणलं मला नवीन नवीन गोष्टीमध्ये ते एक्सप्लोर करायला किक बसते. पण त्या दरम्यान तेव्हा सुरुवात नव्हती झाली इतकी. अजून एक फोटोशूट होतं ते जरा जास्त बोल्ड होतं, तेव्हा एक सुरुवात झाली. आणि एक चित्रपटाच्या दरम्यान 2017-16 मध्ये प्रचंड ट्रोलिंग झालं, कारण का मी ज्या पद्धतीने बोलायचे आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि मी खरंच खूप डिप्रेस्ड झाले होते ते वाचून. हा, खूप डिप्रेस्ड. आणि तेव्हा मी ऍक्च्युली व्हॉट्सअप बंद केलं होतं त्या सगळ्या फ्रस्ट्रेशन मध्ये, की म्हणलं असं कसं बोलू शकतात यार लोक आपल्याविषयी नाही, जनरलीच असं कसं बोलतात लोक, की ही काय अशी बोलते की ती ओव्हर ऍक्टिंग करते वगैरे. आणि मी म्हटलं मम्मीला मी खरंच ओव्हर ऍक्टिंग करते का? तर ती म्हणली जाऊ दे तू नको वाचत जाऊ. सो बऱ्यापैकी मी 1 महिन्यासाठी तेव्हा सोशल मीडिया बंद केलं होतं. आता काही नाही वाटत, आता हसायला येतं. आता ते हँडल करायला लागली. मी लक्षच देत नाही. मला माहिती, अपेक्षा असते, मला माहिती आहे काय कमेंट येणार आहेत, मला माहिती आहे लोक काय बोलणार आहेत, मला माहिती आहे समजा मी इंग्लिशमध्ये रील टाकली तर मला माहिती आहे काय लोक बोलणार आहेत. ऑनेस्टली टचवूड आता फारसे वाईट कमेंट्स येत नाही, कमी येतात, 1-2 मॅक्सिमम 5 वगैरे. पण मॅक्झिमम लोक खूप पॉझिटिव्ह कमेंट्स करतात. सो आणि मला असं वाटत नाही मी असं खूप कॉन्ट्रोवर्शियल काहीतरी टाकते माझ्या. नाही, कॉन्ट्रोवर्शियल नाही ते. इथे कसं ट्रोलर्स कसं झालं, हे कोणी असू शकतात. करेक्ट. म्हणजे दुनियेत कुठेही, म्हणजे फक्त आपल्याकडे असं नाही, म्हणजे युरोप अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये कुठे जिथे कुठे तुझे फॉलोअर्स असणार ते काहीतरी तुला कॉमेंट्स करणार. बरोबर. आणि आजकाल कुणीही बरोबर असूच शकत नाही या सोशल मीडियामध्ये, असं मला वाटतं. तुमचं कोणतंही स्टेटमेंट कोणत्या प्रकारे घेतील लोक याची शाश्वतीच नाही. सो जर समजा मी आता म्हणाले की नाही बाबा मला कॉफीच आवडते, मला चहा नाही आवडत,
याच्यावर पण मी ट्रोल होऊ शकते हो. की ही कोण मोठी लागून गेली आणि हिला काय कॉफी आणि आपलं महाराष्ट्रीयन कल्चर. सो आता तुम्ही काही बोलाल त्याच्यावर तुम्ही ट्रोल होऊच शकतात, पण हे डोक्यात ठेवूनच मी चालते. पण याच्यासाठी स्वतःला ऑल्टर करण्याची गरज नाहीये. अर्थात मला असं वाटतं खूप सामंजस्याने बोललं पाहिजे जेव्हा हा. तुम्ही एक पब्लिक फिगर असता. हा. कधी कधी काय होतं, आपल्याला बोलायचं वेगळं असतं, पण त्या ज्या पद्धतीने आपण बोलतो ते खूप वेगळं बाहेर येतं आणि ते लोकांना कुठेतरी ट्रिगर करतं. सो आता असं झालंय, ओके, फोकस्ड, एकदम कंपोज्ड होऊन काही गोष्टी बोलायच्या. आपल्याला जे बोलायचे ते चांगल्या पद्धतीने मांडलं पाहिजे, हा. की कुणालाही न दुखवता, कोणालाही रूढ नाही वाटलं पाहिजे. एन्टायटल्ड आपण म्हणतो ना, की एन्टायटल्ड आहे ही ऍक्ट्रेस आहे म्हणून, ते नाही वाटतं कामा. सो हा विचार असतो मनात, पण जरी वाईट कमेंट झाल्या आता काही वाटत नाही त्याचं. हा, आता ते आता as usual झालंय. हा म्हणजे ते मजा वाटते कधी कधी की असं असं का बोलता तुम्ही, पण ठीक आहे, म्हणजे त्याला पर्याय नाहीये आता. असं वाटतं की त्याला काहीच पर्याय हा, नाहीये. हा खेळच आहे ना एक प्रकारे. आणि मला फक्त हा बेसिक प्रश्न पडतो की जर तुम्ही एखाद्या विषयी चांगलं नाही बोलू शकत तर तुम्हाला वाईट तरी कसं बोलायला धजावतं. अरे तोच तो असं मोठा ते प्रॉब्लेम आहे थोडंसं आजच्या वाटतं काळामधला. मला. आणि राग येऊ शकतो ना लोकांना. वी आर ह्युमन्स. म्हणजे मला ही गोष्ट आवडते आणि मला ही गोष्ट आवडत नाही. हा. मला ही गोष्ट आवडते आणि ही माझीच कशी बरोबर हे नाही असू शकत. हा. हा. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. आणि समोरच्याला असेल ना आवडत कॉफी, पण चहाच किती भारी आहे आणि चहाच भारी आहे, चव भारी आहे, नाही होऊ शकत ना. एक्सेप्टन्स पाहिजे समोरच्याच्या ओपिनियनचा. सगळ्यांना सगळ्याच अभिनेत्री, सगळेच ऍक्टर्स आवडतात का? नाही. हा. आपल्या आवडीनिवडी आहेतच की, पण त्या किती प्रूव्ह करायच्या जाऊन, आणि नाही मला वाईटच बोलायचंय हे जाऊन, याला एक वेगळं सामर्थ्य लागतं यार. मला असं वाटतं की सोशल मीडियावर जाऊन हे किती घाणे आणि हे किती घाणे आणि हे नाही घातलं पाहिजेस तू. ओके, चिल चिल, इट्स फाईन, ठीक आहे. समोरच्याचा तो चॉईस आहे, ते तो करतोय. तर तो जो, मला असं वाटतं तो ऍक्सेप्टन्स कमी झालाय. समोरच्याची ओपिनियन वेगळी असू शकते ना, तो ऍक्सेप्टन्स कमी झालाय. बाकी फारसं असं काही नाहीये. एकदा ऍक्सेप्ट केलं की हो मला चहा आवडतो, तिला कॉफी आवडते. नाही, याच्यात एक बेसिक प्रॉब्लेम मला असं लक्षात आलं की आपण आता ग्लोबल युगात आहोत, बरोबर आहे. पण हा जो ट्रोलर्स करणारे आहेत ना, तो एक त्यांच्याकडे एक सेन्स नाहीये की आता काय झालं माहिती आहे. आता म्हणजे आता समजा मुली असतील किंवा हे असतील, आज तुमच्याकडे ना ड्रेस सेन्स आहे ना, हा मागच्या पिढीपेक्षा पुढचा आहे, फॉरवर्ड आहे. कारण तुम्ही जगभरातलं ड्रेसेस बघता सोशल मीडियावर, तुम्ही ते फॉलो करण्याचा प्रयत्न करता, आपल्याला काय सूट होते, शोभते याचा विचार करता, आणि ते केल्याशिवाय तर तुम्ही तसा ड्रेस घालणार नाही, तसे फोटो काढणार नाही. पण हा जो पॉइंट आहे ना, तो या ट्रोलर्सच्या लक्षातच येत नाहीये. ते अजून मागच्याच जनरेशनमध्ये अडकलेले आहेत. आणि नाही, ते खूप असं थोडंसं ते वातावरण असं खूप टॉक्सिक झालंय की आपण काय, कोणी कसं असलं पाहिजे आणि कोणी कसं नसलं पाहिजे. मला माहिती आहे, मला मान्य आहे की प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत विषय आहे तो, की आपण कसं असलं पाहिजे. हो. तुम्हाला नाही आवडत आहे, तुम्ही बघू नका. आपण तिथे वाईट जाऊन कशाला बोलायचंय, हा माझा मुद्दा आहे. वाईट कशाला बोलायचंय. मला ज्या गोष्टी मला नाही आवडत त्या मी नाही बघत. मला जी माणसं, मला नाही फॉलो करायचं बाबा एखाद्याला, तर मला नाही फॉलो करायचं. तुम्ही फॉलो पण नाही करत, पण तुम्ही तिथे जाऊन वाईट कमेंट करता. याला खूप वेळ लागतो आयुष्यात यार. इतका वेळ नाहीये, नसावा आपल्याकडे इतका वेळ. नाही. आणि आता ते वेगवान लाईफ मध्ये तर नाहीच. आणि सोशल मीडिया खूप इन्फ्लुएन्शियल इतकं झालंय ना, त्याचा जितका कमी वापर करता येईल आणि त्याच्यामधलं फक्त चांगलं घेता येईल त्याच्यासाठीच ठेवा. नाहीतर ते इतकं इम्पॅक्ट होते आपल्या डोक्यात सुद्धा, आपण त्याचा विचार करायला त्याच्यातच अडकतो. मग ऑनेस्टली मला असं वाटतं इंस्टाग्राम एक काही 5-6 वर्षांपूर्वी उत्तम होतं. इतकं क्रिएटिव्ह होतं ते. लोक त्यांची कला, त्यांचं खूप सॉर्टेड मस्त होतं ते. आता जे झालंय दमतो आपण ते बघून. आणि लोकांना असं वाटत, आता समजा मी हे बोलते तर लोकांना असं वाटलं नाही पण तू इतकी सोशल मीडियावर असते, तुझा प्रेझेन्स, ते करावं लागतं. तो भाग आहे क्षेत्राचा. मला नाही, मी किती त्याच्यावर असते आणि मी त्याच्यातला काय गोष्टी घेते हे नाही तुम्ही जज करू शकत. आणि मी त्याच्यावर काय टाकते हे तुम्हाला माझ्या प्रोफाईलवर बघून कळेलच. सो ते सोशल मीडिया जितकं आपण थोडंसं करेक्ट वापर केला तर बेस्ट आहे. म्हणजे ते बेस्ट आहे आपल्याला मिळालेलं.
अति वापर केला तर बापरे, इट इज जस्ट सोशल मीडियावर आपण टच मध्ये राहतो ना एकमेकांच्या, अख्या इन्फॉर्मेशन मिळते. कितीतरी गोष्टी, जगातल्या काही गोष्टी आपल्याला हो, किती हो. इन्स्पायरिंग आहेत त्या हो गोष्टी. हो हो पण अशाही काही गोष्टी आहेत की जे आपण बघून बघून तेच तेच करायला लागतो आणि आपल्याला त्या आवडायला लागतात आणि आपण विचार पण नाही करत आहे आपण कशामध्ये इंडल्ज करतोय, आपण कशामध्ये वेळ घालवतोय. तर तो एक स्नॅपबॅक असेल, म्हणजे ती एक कॉन्शियस एक एफर्ट असेल ना की नाही आपल्याला हे नाही, याच्यामध्ये नाही बघायचंय. पण ते आता कमी आहे मला असं वाटतं. माइंडलेस स्क्रोलिंग आपण म्हणतो ना, आपण जस्ट स्क्रोल 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 करत जातो, लाईक 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 करत जातो. आता काही जणांचं असं मध्यंतरी म्हणणं होतं की एक्झॅक्टली आपण कॉन्टेंट कशाला म्हणतोय, या गोष्टींना कॉन्टेंट म्हणतोय ज्याला मिलियन्स मध्ये लाईक्स आहेत, आणि काही ऍक्च्युली टॅलेंटेड माणसं आहेत त्यांना लाईक्सच नाही आहेत इतकी. हा जो फरक आहे ना तो थोडा त्रासदायक आहे, थोडासा त्रासदायक आहे. ते खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. की म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आता ज्यांना मी ऑनलाईन काही भरतनाट्यमचे गुरु आहेत, उत्तम, म्हणजे तुम्ही त्यांची कलाकारी बघाल तर तुम्हाला असं बापरे हे काय साक्षात मूर्ती नसते, असं नाहीये तितके फॉलोअर्स. वाईट वाटतं की हे टॅलेंट, बापरे याचं काय, या टॅलेंटचं काय करावं. आपण ज्या फॉरेन इन्फ्लुएन्सर्सला फॉलो करतो किंवा ज्यांना आपण तितके फॉलोईंग देतो किंवा इतके आपण इन्व्हेस्टेड असतो त्याच्यामध्ये, आपल्या देशात बघा खूप जण आहेत वेड्यासारखी टॅलेंटेड आहेत, त्यांना त्यांचे ड्यूज नाही मिळालेले आणि ते डिझर्व दॅट, ते रेकग्निशन, दे डिझर्व इट. सो हा जो एक फरक आहे ना तो त्रासदायक आहे आणि त्याच्यामधनं कधी कधी मला असं वाटतं ऍज ऍक्टर्स पण आम्हाला पण जावंच लागतं. हो जावंच लागतं कधी ना. मग ती तुझी कसोटी आहे, म्हणजे आता तू तीच कसोटी आहे की नाही. आता. कारण का तू आता कुठलाही रोल केला नाही तर परत ते करेज वर येणार, असं ते होत जाणार आहे. म्हणजे आता तुझ्या दृष्टीने असं आहे की लोक काय बोलतात तिथे किती लक्ष द्यायचं. हो नाहीच. आणि मला असं वाटतं की हा असं असू शकतं की नाही करेज मध्ये जास्त चांगलं काम झालं होतं, पण ठीक आहे, इट्स अन ओपिनियन, मी ती बदलू नाही शकत. आय जस्ट हॅव टू रिस्पेक्ट इट. जर समजा मी ती बदलायला गेले की नाही माझं सगळीकडेच काम चांगलं होतं, असं नाही, असं नसू शकतं ना. 19-22 होतच नाही यार. आणि कधी कधी असं होतं की आता प्रत्येकाचा अभिनय आवडणं सुद्धा किती सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. काही जण अशी आहेत की जे म्हणतात लिओनार्डो डिकॅप्रिओ मला नाही आवडत, हे मला कसं शक्य आहे मला माहिती नाही, पण आहेत अशी म्हणणार, त्यांना आपण बदलवू नाही शकत. आता ज्यांना जे लिओ मध्ये आवडतं, नसीरजींमध्ये आवडतं किंवा मामांमध्ये आवडतं, ते आपण कसं सांगू शकतो की मला ते नाही आवडत. हे ओपिनियनचा मॅटर येतो. आता ते कितपत लावून घ्यायचं, जर मामांनी प्रत्येक टिप्पणी लावून घेतली असती तर मामा मामा झाले नसते शेवटी. ही इतकी साधी गोष्ट आहे. सो आत्ताच्या काळात बोलणारी खूप माणसं आहेत आणि असणार, कौतुक करणारे कमी आहेत पण तुमची निंदा करणारे खूप असणार आहेत. पण हे मनात धरून चाललंच पाहिजे. ते कितपत लावून घ्यायचं आहे तुमच्यावर. माझं धोरण आता असं झालंय, फक्त उत्तम काम करत राहा, कष्ट करत राहा, बाकी ते लोकांना आवडू इट डझंट मॅटर. तुम्ही खुश असायला पाहिजे, तुम्ही सॅटिस्फाईड असलं पाहिजे, तृप्त असलं पाहिजे आपल्या कामात, बाकी सगळं होत राहतं आयुष्यात. पण आता हा सिनेमा इतर फेस्टिवलला जाणार, ते काय तुम्ही पुढच्या प्रोसेस आहेत? सो आता ते फेस्टिवल्सला पाठवणार, चांगल्या फेस्टिवल्स. असं मला तरी त्या अगदी टेक्निकल प्रोसेसमध्ये मी भाग नसते. मला फक्त डिरेक्टली असं सांगतात की या फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाली आहे. पण त्यांच्याशी बोलून असं वाटतंय की ते आधी फेस्टिवल रन्स करतील या सिनेमाचे आणि मग कदाचित रिलीज करतील. पण तुला अजून एक त्याची पॉझिटिव्ह साईन सांगतो मी. ज्या एखादा कलाकार वारंवार फेस्टिवलमध्ये दिसतो ना, त्यामुळे ते एक इंटेलेक्च्युअल एक ओळख होत जाते. करेक्ट किंवा तो बघण्याचा दृष्टिकोन आहे. नाही पण ती चांगली मिळकत आहे, पॉझिटिव्ह साईन. ऑफकोर्स म्हणजे का नाही. मग तुझं काय रिएक्शन आहे? माहित नाही, मी मी खरं सांगू, मी असा तसा विचारच नाही केला. आता हे तुमच्याकडनं मला हा जो तुम्ही मुद्दा म्हणालात की फेस्टिवल मध्ये तितका दिसत जातो तितका त्याला इंटेलेक्च्युअल कसं अटेंडन्स असतो ना प्रत्येकाचा. नाही, पण मला त्याची पॉझिटिव्ह साईड अशा ह्याने वाटते की नॉन मराठी, म्हणजे तुम्ही जिथे काम केलेलं नसतं, आता अर्थात तुम्ही हिंदी असो किंवा मग इंग्लिश असो, मराठी ऑडियन्स तुम्हाला ओळखतं, तुला ओळखतोय. पण हिंदी असो किंवा इंग्लिश असो, अन्य भाषिक अन्य भाषिक म्हणूया, त्या भाषेच्या लोकांपर्यंत पण तुम्ही पोहोचता ना, ही मला जास्त पॉझिटिव्ह बाजू वाटते कलाकार म्हणून.
ते इंटेलेक्च्युअल वाटो न वाटो खूपच अगेन परत मला असं वाटतं पर्स्पेक्टिव्हची गोष्ट आहे ही. कारण असं मला वाटतं की कित्येक कलाकार फेस्टिवल्स मध्ये दिसून सुद्धा लोकांना वाटत नाहीत ते इंटेलेक्च्युअल कलाकार आहेत. असं होऊच शकतं. नाही ह्याचं कारण काय माहिती, त्यांचा तिकडचा वावर तसा नसतो. म्हणजे आता तुला सांगतो, आता तुझे 2 फेस्टिवल झाले. हां. हा आता वेगळे फेस्टिवल आता सुरू होत आहेत. आहेत आता. हां. आता मी तुला सांगत बसलो तर खूप नावं निघतील. कुठेतरी तुझा सिनेमा ते असणारच. कुठेतरी म्हणजे अनेक ठिकाणी असणार. कारण आता जेव्हा तुम्ही एवढी मोठी झेप घेता, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा एक आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय. तुम्हाला इतर पण पार्ट घ्यायचा आहे. मग तू तिथे असणारच. तिथे तुझं असणं कसं असतं ह्याच्यावर पण खूप गोष्टी डिपेंड असतात. अच्छा. मी खरंच असा काहीच विचार केलेला नाहीये. मी ते फक्त जसं आता येतंय कारण का हे सगळं कारण तू काय ग्लॅमर पार्टीमध्ये जात नाहीये ह्यासाठी. नाही. हे बघ, बरोबर. आपले जे पार्ट्याज असतात बरोबर. तिकडचं आपला अटेंडन्स, तिकडे आपलं वागणं वावरणं, रेड कार्पेटवर असणं आणि फेस्टिवलमध्ये असणं याच्यामध्ये फरक आहे. फरक आहे. ऑब्व्हियसली फरक आहे. म्हणजे आपली कलाकृती जर कुठे दाखवल्या जातीये आणि त्याचं कौतुक होत असेल तर ऑफकोर्स तो वेगळाच बॉल गेम आहे ऑलटुगेदर. पण हो, जर तुम्ही असं म्हणता की त्याचं एक थोडंसं व्हॅलिडेशन मिळतं कलाकार म्हणून, ते असेल अर्थात, नक्कीच असेल. कारण आपण म्हणतो फेस्टिवल्सला खूप चांगल्या फिल्म्स दाखवल्या जातात आणि वर्ल्ड सिनेमा असतो, इकडनं तिकडनं येतात. सो अर्थात तिकडे एखादी फिल्म आपली लागणं आणि त्याच्यामध्ये आपण कदाचित सेंट्रिक कॅरेक्टर असणं, ते एका प्रकारचं तू काय असं व्हॅलिडेशन काय फक्त पास ऑन सीन केलेला नाहीये, तू कॅरेक्टर केलेलं आहे. बरोबर है ना. म्हणजे तू ज्या फेस्टिवलला जाणार त्याला तुला मिळणारं अटेंडन्स, एक्सपोजर किंवा तुला मिळणारं महत्व, हे खूप खूप गोष्टी आहेत या. खूप गोष्टी आहेत. हे खरंय. आणि ते मला जागरणला जास्त जाणवलं की ज्या पद्धतीने लोक तुम्हाला अप्रोच करतात आणि ज्या पद्धतीने विचारतात की त्यांचा दृष्टिकोन खूप बदलतो. म्हणजे फिल्म चालू होण्याच्या आधी खूप जण होती तिकडे बाहेर वावरत आणि अर्थात आता असं बघितलं जातं की अच्छा हे कोण आहे, म्हणजे कॅज्युअली नजर जाते आपली एकमेकांकडे की. पण फिल्म नंतर जेव्हा त्यांना कळलं की ही ती ऍक्ट्रेस आहे तेव्हा ते वेगळा ऍटिट्यूड होता आणि तो अप्रोच होता. सो ते एक प्रकारचं व्हॅलिडेशन आहे. छान वाटतं ते तुला आता म्हणजे तू ह्या फिल्ममुळे म्हण किंवा अशीच तू आणखीन एक फिल्म केल्यावर म्हण, ते मग मिळत जाते. आणि मग कसं होतं की अशा टाईपच्या फिल्म आणि आपण जिथे ग्लॅमर रोल मिळतो ते करेक्ट, असा तो एक बॅलन्स येत जातो. करेक्ट. आणि नॉट नेसेसरी, अर्थात फेस्टिवलमध्ये या गोष्टी होतातच. फेस्टिवलमध्ये चांगल्या फिल्म्स निवडतात आणि ती चांगलीच गोष्ट आहे. पण मला असं वाटतं त्या ग्लॅमरस ह्याच्यामध्ये पण, ग्लॅमरस नको म्हणूयात आपण, कमर्शियल सिनेमा, पारंपरिक लोकप्रिय सिनेमा असं आम्ही त्याला म्हणतो. मला कमर्शियल सिनेमामध्ये पण असं वाटतं की खूप वाव असतो एखाद्याचं काम जज करायला. तर त्यामुळे तिथेही बराच वाव असतो व्हॅलिडेशनसाठी. असं नाही, फक्त मला असं वाटतं ते कमर्शियल पेक्षा या गोष्टी सिरियसली घेतल्या जातात. हेच मला म्हणायचंय. काय होतं माहिती, जेव्हा तुम्ही कमर्शियल सिनेमात काम करता ते ॲज इज, अरे ठीक आहे रे, केले काम. पण जेव्हा तू अशा टाईपच्या सिनेमामध्ये काम करताना लोक सिरियसली घेतात. बरोबर, हे खरंय. पण आता तू कमर्शियल सिनेमाचा विषय निघाला म्हणून म्हणतो की तशा तू फिल्म कमी केल्या, अशा फार फिल्म केलेल्या नाही. पण असं कधी झालं की तुला सिनेमा ऑफर झाला आणि नंतर कळलं अरे मीच नाही या सिनेमामध्ये? खूप वेळा. खूप वेळा. काही सांगणार? म्हणजे झालं की मी ना माझी मॅनेजमेंट टीमच होती आणि आम्ही नरेशनसाठी गेलो होतो आय थिंक असं कुठेतरी. तर आता ते जे डिरेक्टर होते त्यांच्याकडे माझा नंबर नव्हता का, मी व्हॉट्सअपवर, त्यांनी मला हिट केलं होतं पण मी व्हॉट्सअपवर नसल्यामुळे ते कॉन्टॅक्ट झाला नव्हता. तर त्यांनी मला माझ्या आईच्या थ्रू आईला फोन करून की संस्कृती बालगुडेचा हाच नंबर आहे का. तर त्यांच्या डोक्यात असं खूप फिट होतं की या रोलसाठी मला ही हवी आहे. सो त्याच्यात काही ऑडिशन, लुक टेस्ट वगैरे काही गोष्टच नव्हती. त्यांनी डिरेक्टली मला नरेशनसाठी बोलवलं की आम्हाला ही फिल्म ऐकवायची आहे तुला, आणि मला ती फिल्म खूप आवडली. कारण जरा असं ग्रे कॅरेक्टर होतं त्याच्यामध्ये आणि मला समहाव असं झालं की माझा चेहरा बघून फारसं कोणी मला ग्रे कॅरेक्टर विचारलेलं नाही. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि की म्हटलं याच्यात ते 2 पात्र अजून आहेत, 2 मेल्स 1 फिमेल, आणि लव्ह स्टोरी वगैरे काही नाही, असं मस्त एक चांगला ड्रामा होता तो.
पण तिला खूप वाव होता, म्हणजे त्या कॅरेक्टरला खूप वाव होता. आणि सगळं झालं. मी म्हटलं मला आवडली आहे फिल्म, मी मॅनेजमेंटला सांगितलं मला आवडली आहे फिल्म, मला करायची आहे वगैरे. ओके, डन डन. मग रेम्युनरेशनच्या गोष्टी बोललो सुरू झालं. पण त्यांनी एक अमाऊंट ऑफर केली आणि मी म्हटली एवढंसं देतात ते? ती म्हणाली हो यार संस्कृती प्लीज नको करूस आहे. तर मी म्हटलं नाही पण मला आवडली आहे गोष्ट, मला ही करायची आहे. आवडत्या गोष्टीची किंमत नसते. हा तसं मला आहे ते. करायची. ठीक आहे म्हटलं जाऊ दे, तुम्ही ते पैशांचं बघून घ्या, मला त्याच्यात ओढू नका, बघू आपण काहीतरी ऍडजस्ट करू, पण मला हे करायचंय. ओके ओके ओके. मग तुझे कास्टिंग डिरेक्टर होते, त्यांचा मला एक बकायदा फोन आला होता, वेलकम ऑन बोर्ड इन द टीम यु नो. आणि 2 दिवसांनी असं कळलं थोडेसे चेंजेस होत आहेत. तर मी म्हणजे माझ्या मॅनेजमेंट टीमने असं झालं की थोडेसे जरा चेंजेस होत आहेत. म्हटलं काय चेंजेस होत आहेत? नाही ते फिमेल कास्टिंग बदललंय. म्हणलं का? म्हणलं आपण खूप, आणि मी ओरडायला लागले, म्हणलं तुम्ही खूप खेचून धरलं का म्हणलं पैशांच्या विषयी. संस्कृती तुझी अमाऊंट जी मी तुला सांगितलं आणि आम्ही म्हणालो ही खूप लहान आहे आणि तू म्हणाली नाही लॉक करून टाका. लॉक झालं, तुला फोन आला होता ना युअर ऑन बोर्ड. म्हटलं हो पण चेंजेस झाले आणि असं झालं की नको आम्हाला ही हवी आहे. सो ती एक मजेशीर तो किस्सा झाला होता. तर मला सांग पण मी हो म्हणाले होते, मला करायची होती ही फिल्म. येऊन गेली फिल्म ती. हो. हो. पण जिनी केलं तिच्याशी तुझं कसं रिलेशन आहे? आम्ही फार मैत्रिणी नाही आहोत. पण इथे एकदा दोनदा भेटलोय. इथे मैत्रिणी असते का आपण मुळात आपल्या क्षेत्रामध्ये? असतात काही जणी, असं नको म्हणूयात. असं नको म्हणूया. हा नाही, हे जरा खूप असा एक जेनेरिक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा. पण काही जण खरंच चांगल्या मैत्रिणी आहेत, कारण शेवटी आपण माणूस आहोत अगोदर. आणि वेलविशर्स आहेत तुमचे. माझ्या नाही आहेत फार मैत्रिणी, पण ज्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत. आणि एका पॉइंटला माझ्या डोक्यात ते असायचं की ऍट अ पॉइंट इट्स गोइंग टू बी प्रोफेशनल. म्हणजे उद्या कॉम्पिटिशन तुमच्या दोघींच्यात लागली तर प्रत्येक जण तडजोड करणारच आहे की मला हा रोल कसा मिळेल हिच्यावरून. यू डोंट हॅव टू टेक इट पर्सनली. इट्स ही प्रोफेशनल गोष्टींमध्ये झालेली मैत्री आहे. तुम्ही काय करू शकता फार तर फार, तुम्ही सपोर्टिव्ह राहू शकता एकमेकींविषयी. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माझ्या ज्या इनिशियली ज्या मैत्रिणी झाल्या त्या मी त्यांच्या लीगमध्येच नव्हते. सगळ्या मोठ्या माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या. सो त्यांच्या लीगमध्ये मी कधीच नव्हते, त्यांच्या कंटेम्परीज पैकी मी कधीच नव्हते. मी अलीकडच्या जनरेशनमध्ये होते. पण आत्ता सुद्धा ज्या प्रकारे त्या सपोर्टिव्ह आहेत माझ्याविषयी आणि मी त्यांच्याविषयी, ती खूप एक चांगली स्पेस आहे ती, आणि ती तशीच मेंटेन राहणार. सो त्यामुळे अगदी त्या मैत्रीच्या अपेक्षा नाही आहेत तुमच्याकडे, त्या वेगळ्या मित्रमैत्रिणींकडनं असतात. पण तरी मला सांगायला आवडेल की माझे इंडस्ट्रीमधले काही जण आहेत की ज्यांच्यावर मी कम्प्लिटली मैत्री आहे माझी त्यांच्याशी, की मी काउंट ऑन करू शकते कम्प्लिटली की हो हिचं जर या वेळेला फोन येतोय म्हणजे काहीतरी गडबड झाली आयुष्यात, हे असूच शकतं. आणि ते तितकं निखळ आहे, ते इंडस्ट्री पुरतं नाहीये की उद्या परवा जर मला असं कोणी विचारलं ऐक ना मला तुझी स्टायलिस्ट हवी आहे म्हणून आउट ऑफ कॉम्पिटिशन किंवा जेलसी मी तिला ती देणार नाही असं नाही. हे मी असं कधीच कोणावर बाय द वे केलेलं नाहीये, मी सांगतेय फक्त एक्झाम्पल देतेय. पण सो माझे बऱ्यापैकी लोकांची प्रोफेशनल संबंध आहेत आणि मी ते तसे प्रकर्षाने ठेवले. मित्रमैत्रिणी खूप कमी आहेत की त्यांच्यावर मी ऍक्च्युली विश्वास ठेवू शकते की आपण काही बोलू शकतो, आपण कशाही विषयी बोलू शकतो. आपण जितका मूर्खपणा करू शकतो ना तितका आपण सिनेमा आणि त्याच्या क्राफ्ट विषयी बोलू शकतो. आणि मला असं सारखं वाटतं की जी काही मित्रमंडळी आपल्या आयुष्यात हवी ती आपल्यापेक्षा हुशार आणि चांगली हवी, सो दॅट आपल्याला इन्स्पिरेशन मिळत राहतं. त्यांनी आपल्या असल्या नसल्या म्हणजे असणं आणि नसणं आपल्या आयुष्यात त्याचा फरक पडला पाहिजे. सो आता ते हळूहळू मोठं झाल्यानंतर हे ज्ञान यायला लागतं. पण हा प्रोफेशनल रिलेशन्स आहेत माझे, सो आम्ही काही मैत्रिणी नाही होत आणि झाली ती फिल्म येऊन पण गेली. सो अच्छा किती फिल्म गेल्या तुझ्या हातातून? तुला ऑफर झाल्या पण तुझ्या बाहेर आल्यास, तुझ्या बाहेर आल्या पण तुझ्या नाही झाल्या असतील एक 4-5 तरी फिल्म. 4-5 आणि सगळ्या आल्यात? हो येऊन गेल्या येऊन गेल्या. आणि कधी कधी असं वाटतं की ओके अच्छा असं आहे, ठीक आहे. बघितल्यावर कधी कधी असं वाटतं हा मी मिस आउट नाही केलं काही. पण त्यांना सांगितलं गेलं असेल की तुला तो रोल ऑफर झाला होता किंवा तुझं किंवा कधी कधी सांगतात सुद्धा. असंही झालंय कधी कधी की कोणीतरी दुसरं कास्ट होणार होतं आणि मला विचारलंय, असं पण झालंय. हा पण मी तरी मेक शुअर करते की काही
भांडणं विणणं गोष्टी जाऊन नाहीये ना, तुम्ही प्रोफेशनली केलंय ना हे सगळं. हो हो. तर ते म्हणतात हो हे असं. सो आधी असं कधीच झालेलं नाहीये की बाबा कुणाचा तरी हे घेण्यासाठी मी रोल तिकडे आली. रोल आपला झोनच नाहीये ते. प्लीज क्लीन काम करूयात, अजिबात कोणाही विषयी काही ठेवूया नको मनात, चांगलं काम करूयात. सो पण माझ्या बाबतीत हे खूप झालंय. तसं प्रोफेशनली नाही कळवलेलं की अचानक अच्छा ती फिल्म होतीये, कोण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे विचारलेली असते, आपण काहीतरी इनपुट्स देतो आणि कोणीतरी भलतंच असतं त्याच्यामध्ये, असं झालंय. पण आता ते पर्सनली नाही घ्यायचं, होत ते राहतं. आपला हे व्यवसायाचा भाग मानूया आपण. माझ्याकडे तुझ्या 3 सिनेमाची बुकलेट आहेत. तू काय तुझ्या आठवणी असतील तर असणारच अगदी. सांगतोय का? हो आहेतच, ऑब्व्हियसली आहेत. ओ माय गॉड, बापरे. याचा याचा किस्सा असा होता की सतीश राजवाडेंनी डिरेक्ट केलेली फिल्म आणि झालं असं की त्यांनी मला फोन केला आणि विचारलं फिल्मसाठी. मला तर विश्वासच बसेना, कारण का जस्ट माझी एक सिरियल कम्प्लीट झाली होती, दुसरी सिरियल. आणि मी म्हटलं सतीश राजवाडेंनी विचारलंय फिल्मसाठी, फार मोठा रोल नाही, गाणं आहे पण. आणि ते म्हणाले प्लीज मला भेटायला ये तू वगैरे वगैरे, असं सगळं झालं. आणि मी जेव्हा त्यांना भेटायला गेले त्यांच्या घरी, कारण माप वगैरे ते सगळं लुक टेस्ट आणि सगळं, आणि ते मला म्हणाले तू खूप लहान आहेस अगं, सचिन सरांच्या समोर तू खूपच लहान आहेस, म्हणजे कसं काय आता. पण त्यांचा मोठेपणा इतका की त्यांनी मला परत चेंज नाही केलं. त्यांनी मला फक्त मोठं दिसवण्याचा प्रयत्न केला त्या चित्रपटात, आणि तसे डायलॉग केले की कुणाच्या तोंडी असा डायलॉग होता की खूप एक तर लहान वयात तू यांच्या प्रेमात पडलीस वगैरे वगैरे, असं ते केलं त्यांनी. आणि मी तर खूप एक्सायटेड होते, कारण का स्वतःच्या हक्काचं गाणं होतं त्याच्यात, म्हणजे पहिलं आपलं गाणं. आणि ती लावणी होती. जेव्हा ती ऐकली होती तेव्हा असं तेव्हा एक मनात असं होतं की होणार आहे हे वाजणार आहे गाणं टाइप्स. आणि माझ्या मनात काय चाललं होतं मी तुम्हाला सांगते. माझ्या पात्राचं नाव त्याच्यात मोहिनी होतं. तुला तेजाबची मोहिनी आठवली. तुम्हाला कळलं, तुम्हाला कळलं. त्यामुळे माझ्या डोक्यात ते माझं पण नाव मोहिनी आहे याच्यात, आणि माझं पण पहिलंच गाणं आहे, आणि माधुरी दीक्षितचा टर्निंग पॉइंट होता ते गाणं, असंच वगैरे वगैरे. आणि ते गाणं तितकंच वाजलं. कुणाला हे माहिती नाहीये की ते गाणं सुभाष नकाशे यांनी कोरिओग्राफ केलं होतं. आणि सुभाष नकाशे अत्यंत स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे ते इतके उत्तम कोरिओग्राफर आहेत. ऑफकोर्स ते खूप डिसिप्लिन्ड आहेत, आणि मी त्यांच्याबरोबर काम करत होते. तर त्यांनी ते गाणं कोरिओग्राफ केलं, आणि त्याला त्या गाण्यासाठी 2 दिवस होते, नाईट्स होत्या. तिथे कदाचित त्या सेटवर पहिल्यांदा मी माझी पहिली ब्लॅक कॉफी प्यायली असेल, कारण का ते लोकांनी मला सजेस्ट केलं, एनर्जी येईल चांगली, रात्रीचं शूट आहे, पी वगैरे. माझी मम्मी ऑब्व्हियसली अगेन्स्ट होती या सगळ्याच्या, कारण का ती आमच्याकडे ते प्रकरण नव्हतं. 10वी-11वी पर्यंत चहा कॉफीचं प्रकरणच नव्हतं आमच्याकडे, की मम्मी म्हणायची नाही चहा कॉफीचं व्यसन लागतं, ते नाही करायचं. पण आता इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर होतात गोष्टी. सो तिथे मी माझी पहिली ब्लॅक कॉफी प्यायली असेल सांगतोय एकाच्या सेटवर, आणि पहिल्या रात्रीतच गाणं ऑलमोस्ट संपलं होतं, संपल्यातच जमा. दुसऱ्या दिवशी आम्ही एक पायाचे शॉट्स घे, थोडेसे क्लोजचे शॉट्स घे. एक शॉट असा सांगितला मला सरांनी, क्लोज लावलाय मी, अख्खं गाणं फक्त एनॅक्ट कर, आता बसून उभं राहून तिथल्या तिथे जी मुवमेंट करायची ती. सो असे काही शॉट्स झाले. ते त्या पोरींची एनर्जी त्या रात्री, त्या सगळ्या सपोर्टिंग डान्सर्सची अप्रतिम होती. आणि खूपच कमाल एक्सपिरियन्स होता, म्हणजे सतीश सरांबरोबर काम करण्याचा. ऍक्च्युली खूप कम्फर्टेबल करतात ते आर्टिस्टला. मला कुठेच त्यांनी जाणून दिलं, कारण सगळ्यातच ज्युनियर होते मी तिकडे. म्हणजे हे सगळे एक्झॅक्टली, म्हणजे सगळे सिनियर आहेत मला. मी खूप ज्युनियर होते, अगदीच एक सिरियल वगैरे करून आलेले, त्यामुळे पण त्यांनी मला कोणीच नाही. मला अजून एक किस्सा आहे त्याचा, आता मला आठवतोय, पटपट सांगते. माझा एक इमोशनल सीन होता. चित्रपट बघितला की त्या पोलीस स्टेशनमध्ये असतात सचिन सर, आणि तिथे मी येते, मला मुलगा दाखवलाय छोटा, तर मी त्याला घेऊन येते, आणि माझा एक असा इमोशनल सीन होता. आणि तिथे वैभव दादा पण होते, हे पण होते, भाऊ पण होते, असे सगळे होते त्या सीनमध्ये. आणि तो सीन झाला, कट झाला, आणि मग व्हॅनिटीमध्ये चालली आहे, आणि वैभव दादा व्हॅनिटीमध्ये होते, आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते म्हणाले काय झाला सीन? म्हटलं हो झाला. मी तुला एक गोष्ट सांगतो, मी आत्ता तुझा सीन बघितला जिथे मला असं थोडंसं रडायचं होतं. ते म्हणाले तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक पुरुष, मग तुझे वडील असो, तुझा बॉयफ्रेंड असो किंवा तुझा नवरा असो, ते तुला कधीच रडताना बघू शकणार नाही.
कारण का त्यांना म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तू इतकी केविळवणी दिसतेस रडताना की ते असं हार्ट ब्रेकिंग होतं. तर त्यामुळे ते म्हणाले ते कधीच बघू शकणार नाही तुला, असं त्यांची ती कमेंट होती. आणि खरंच माझे वडील मला बघू शकत नाहीत रडताना अच्छा. ऑब्व्हियसली, पण ती कमेंट माझ्या खूप डोक्यात आहे. सो पण मजा आली होती आम्हाला तिथे, ते एक वेगळा एक्सपिरियन्स होता. तुला त्याचा इव्हेंट आठवतो का, पहिला इव्हेंट ट्रेलर लॉन्चचा? ऑफकोर्स आठवतो, माय गॉड. मला चांगला आठवते म्हणून म्हणतो मी. हो हो, नाही ऑफकोर्स आठवतोय. त्याचा परफॉर्मन्स होता त्या इव्हेंटच्या इथे आणि सलमान खान सलमान येणार खान. होते. तो किस्सा मी कसा विसरू शकते. म्हणजे ऑफकोर्स ते गाणं चालू झालं आणि 8व्या सेकंदाला बंद पडलं आणि सतीश सरांची पॅनिक की असं कसं बंद पडलं गाणं. आणि मी एवढी काम नव्हते तेव्हा, पण मी इतकी काम होते तेव्हा फॉर सम रिझन की सगळ्या ज्या सपोर्टिंग डान्सर्स होत्या त्या म्हणाल्या आता काय करायचं, आता काय करायचं. एम्बॅरेसिंग होतं कारण ते चालू झाला डान्स आणि बंद पडला. मी म्हटले ओके, परत पहिल्यापासून करू. आणि तो ऑडियन्स इतकं चांगलं होतं त्या ट्रेलर लॉन्चचं की जेव्हा परत सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनी परत टाळ्या आणि त्या वरळीला जोशने- होतं, Correct, ब्लूसीला. ब्लूसीला. आणि त्या ट्रेलर लॉन्चचा किस्सा असा की ते सगळं झालं, मग मी चेंज करून आले आणि ऑफकोर्स पॅपराझी इतकी होती सलमान खान असल्यामुळे तिकडे. आणि मी तिकडनं ओरडते सर मला एक फोटो. इतके ते गर्दी होती त्यांच्यासोबत सुद्धा. आणि सतीश सर मला म्हणतात ये पटकन ये. सो माझ्यात आणि सलमान खान यांच्यामध्ये पूजा होती उभी आणि पूजा पण फोटो काढत होती. आणि मी पूजाच्याच खांद्यावर असं पटकन चेहरा ठेवला की एक फोटो निघेल. आणि माझी मम्मी आणि माझा भाऊ आले होते तेव्हा आणि ते फोटो काढत होते. समहाव तो व्हिडिओ चुकून झाला. तर सलमान खान यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते म्हणाले यू आर सो एक्सप्रेसिव्ह. इफ आय एव्हर गेट अ सॉन्ग आय डेफिनेटली थिंक ऑफ मेकिंग यू अ पार्ट ऑफ इट. अरे वा. आणि त्यांनी खूप कॉम्प्लिमेंट दिल्या तिकडे मला. आणि हे सगळं व्हिडिओवर झालं अचानक. म्हणजे ते रेकॉर्डेड आहे माझ्याकडे ती क्लिप. पण तिथे माझ्या एक लक्षात आलं की हे जे आपण सलमान खान विषयी ऐकतो की ते असेच देत असतील, लोकांना कामं देतात, कदाचित खरं असावं. कारण का त्यांना काहीच गरज नव्हती तेव्हा तिकडे असं पटकन हे करण्याची. बट त्यांनी मला तो किस्सा माझ्या खूपच जवळच आहे. हा तो एक व्हेरी गुड. निवडून या फिल्ममुळे मला पिंजराची खूप आठवण आली होती. अच्छा. कारण का काहीसा तसासा रोल होता गावाकडचीच हम्म. असल्यामुळे. आणि भूषण आणि मी परत एकत्र काम करणार होतो. आम्ही एक फिल्म केली होती खूप आधी, ज्याचं नाव होतं शिव्या, पण ती खूप उशिरा रिलीज झाली. पण याच्यात आम्ही प्रॉपर एकत्र काम करणार होतो. सो मला खूप एक्साइटमेंट होती. अगेन आम्ही तिकडे आणि नॉस्टॅल्जिया होता थोडासा की काहीसे तेच कपडे, तसंच बोलणं वगैरे. याच्यामध्ये पण माझा डान्स होता ऍक्च्युली. एक लावणी होती, मेघा संपत हिने कोरिओग्राफ केली होती आणि तिची ती पहिली कोरिओग्राफी होती ऑन सिनेमा. सो त्याच्यासाठी पण आम्ही उर्मिला धनगर अगेन तिने गायलं होतं. तर उर्मिला धनगर मला असं वाटलं की माझ्या पहिल्या लावणीला पण तिचाच आवाज होता आणि दुसऱ्या लावणीला पण तिचा आवाज होता. खूप मजा आली होती ही फिल्म करताना. पण तुझा डान्सच्या बाबतीत तर तो सुपिरियर आहे ना. डान्स म्हटल्यानंतर तू त्याच्यामध्ये मास्टर आहे. आणि आजच्या अभिनेत्रींना नृत्य हे आलंच पाहिजे. किंवा आजच्याच नाही, हे कायम आपण पाहत आलेलो आहे. तू तर मराठी किंवा हिंदी किंवा कुठल्याही भाषेतली सिनेमाची परंपरा बघशील ना, नृत्य अभिनेता आहे पण नृत्यामध्ये पण अभिनय आहे, अनेक प्रकारचं आहे. ऑफकोर्स आहे. तर नृत्य आलंच पाहिजे आणि तू तर आहे त्याच्यामध्ये. नाही आणि मला असं वाटतं ते थोडासा क्लासिकलचा बेस असणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. कारण क्लासिकल डान्स हा असा आहे की तो ऍक्च्युली तुम्हाला अभिनय शिकवतो. म्हणजे मला जी काही मदत झाली होती माझ्या पहिल्या सिरियलसाठी ती भरतनाट्यममुळे झाली होती. त्याचा पूर्ण श्रेय त्याच्याकडे. कारण का तिथे पण अभिनय करावाच लागतो. कितीतरी अनेक मूड्स आहेत ना त्याच्यामध्ये. 9 रस अख्खे प्रॉपर एक डान्स असतो त्याच्यावर. आणि कित्येकदा असे काही नृत्य प्रकार असतात की जिथे अभिनय प्रधान असतात, तिथे फारसं नृत्य नसतं, तर तिथे तुमचा कसच लागतो. आणि ते मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. तर त्या ह्याने अर्थात मला असं वाटतं त्या मम्मीचे पण खूप ट्रेनिंग आहे मला. कारण का एव्हरी टाइम जेव्हा मी या क्षेत्रातही नव्हते आणि मी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये असायचे, प्रत्येक वेळी श्रीदेवी यांचं गाणं लागलं, माधुरी दीक्षित यांचं गाणं लागलं, वहिदा रहमान यांचं गाणं लागलं, आशा पारेख यांचं गाणं लागलं, वैजयंती माला यांचं गाणं लागलं की ती मला बोलवायची रूम मधून आणि म्हणे बस आणि गाणं बघ, असं ती प्रत्येक वेळेला करायची. आणि असं थांबायची आणि म्हणायची बघ आता हे एक्सप्रेशन तिने कसं दिलं, असं वाटतंय का की त्या ऍक्टिंग करतात, ते खरं वाटतंय ना, बघ ते.
सो हे ट्रेनिंग पहिल्यापासून आहे. तर ती एक मनात सतत अजून सुद्धा समटाइम्स समजा मी इंस्टाग्रामवर रील्स टाकते डान्सच्या वगैरे, तर ते मला ना असं होतं की हे टाकू का, हे परफेक्टच असलं पाहिजे, आपण चुकलं नाही पाहिजे इथे. कधी कधी त्याचा त्रास होतो, पण कधी कधी असं होतं की नाही, हे हे चांगलंच झालं पाहिजे. हे जर एक्सप्रेशन इथे डोळे नाही मिचकवले तर मी नाही पोस्ट करणार आहे, मग परत करा. सो ते कधीही, आता मी लिटरली आता मी रिसेंटली एक रील टाकली, डान्सचीच आहे. त्याचं जवळपास एक 15-20 टेक केले मी, आणि मला सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही. मग त्या 15-20 टेक मधनं नाही, हे बाद, हे रिजेक्टेड, इथे हे चांगलं नाही आलंय, हे बाद, इथे हात असा नाही आलाय, रिजेक्टेड. मग इट कम्स डाऊन टू 5 टेक्स. 5 टेक्स मधनं मग मी प्रत्येकाची एक ओपिनियन घेते. मम्मीला हे बघ ही कोरिओग्राफी, मग माझ्या मम्मीची एक टिप्पणी असते, ही का अशी खोटी का असतेस तू याच्यामध्ये वगैरे. सो हे खूप चालतं माझ्याकडे. हा ठीक, हा ओके, मग ओके इथे हात पण चांगला आलाय, इथे हे जरा बरं नाही आलंय, पण ठीक आहे, इट्स ओके. ही एक प्रोसेस होते माझी, आणि मग मी ते पोस्ट करते. पण ते थोडंसं डिसिप्लिन असल्यामुळे, कदाचित ती क्लासिकल डान्सची असावी, आणि माझं प्रेम आहे नृत्यावर खूप, त्यामुळे ते असं. शॉर्टकट. ओके, मी हा फोटो दाखवते कारण याच्यावर या चित्रपटाने मी ऍक्च्युली खरी ग्लॅमरस पहिल्यांदा बाहेर दिसले होते. अगेन मी प्रचंड एक्सायटेड होते या फिल्मला, ऑल्सो बिकॉज मॉडर्न कॅरेक्टर होतं, माझ्या वयाचं कॅरेक्टर होतं, आणि मी वैभव बरोबर काम करण्यासाठी एक्सायटेड होते, कारण का वैभव हा अभिनेता म्हणून मला आवडतो. तर त्यामुळे त्याच्याबरोबर काम करण्याची ती एक हे होते. गाणी सुंदर होती शॉर्टकट मधली खूप. तर त्यामुळे ऍक्च्युली जी हिरोईनगिरी असते ना, केस उडतायत स्लो मोशन, हे ऍक्च्युली मला या चित्रपटात करायला मिळालं होतं. जे मी एक 10वीत वगैरे असताना घरातला पंखा लावून रिहर्स वगैरे करायचे, हे ते इथे मॅनिफेस्ट झालं होतं कुठेतरी, की प्रॉपर एक रोमॅन्टिक गाणं जिथे मी नाचते, केस असे वाऱ्यावर असे स्लो मोशन मध्ये उडतायत. सो हा चित्रपट पण खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण का त्याच्यातली गाणी, तो एक अनुभव, कारण का अगेन असं होतं की स्टिरियोटाईप ब्रेक करायचंय. आपण जस्ट एक डेली सोप करून आलो आहे, 2 डेली सोप करून आलो आहे, तिथे एकदम डिग्लॅमराइज्ड गावाकडची मुलगी होती, इथे आता आपल्याला आपण असे दिसणार आहोत, या पद्धतीचे दिसणार आहोत, असं प्रेझेंट करायचंय. हे सगळं या चित्रपटाच्या दरम्यान माझ्या डोक्यात होतं. आणि त्या दरम्यान पण मला असं वाटतं की काहीसे फोटोशूट त्या अनुषंगाने पण केले होते, की मी अशीही दिसू शकते, जसं आपण म्हणतो इमेज ब्रेकिंग बेसिकली. तर आय थिंक या चित्रपटाने ते झालं होतं. हा, तर आपण आता रॅपिड फायर घेतोय. पुन्हा एखादं उत्तर तुला वाटलं, एक थोडं एका अधिक ओळख द्यावं तरी हरकत नाही. मुंबई की पुणे? मुंबई. कर्मभूमी असल्यामुळे सॉरी. नाही, काय हरकत नाही. आता मुंबई पुणे म्हणूनच पुढचं विचारतोय, वडापाव की बाकरवडी? वडापाव. हा. भयची तानिया आपटे की सर्वलाईन वेस्टाईची तन्वी? तन्वी. अच्छा. व्हॅनिटी 1 डोर की 2 डोर शूटिंगच्या वेळी? 1 डोर यार, एवढं काय. 1 डोर. प्रायव्हसी. हा, थोडीशी एक ऑफकोर्स म्हणजे. इनडोर शूटिंग, आउटडोर लोकेशन? आउटडोर. फिरायला मिळतं, तर मोकळेपण येतं. फोटो सेशन की पापाराजी? म्हणजे फोटो सेशन स्वतंत्र करण्यामध्ये, फोटोशूट मध्ये येते ते पापाराजी मागे लागतात वगैरे. ते मी तिथे खूप ऑकवर्ड होते, मला कळतच नाही काय करायचं तिकडे. म्हणजे असं ते असे स्पॉटिंग वगैरे करतात ना, तर मला कळतच नाही तिथे काय म्हणजे काय बोलायचं, कसं करायचं. तर ते फक्त त्यांच्याशी बोलण्यात तो वेळ निघून जातो. तर अर्धा वेळ मला असं वाटतं की मी स्पॉटिंग करताना जे माझे व्हिडिओज असते इतके ऑकवर्ड असतात, म्हणजे बॉडी लँग्वेज अशी वेगळीच असते. सो फोटोशूट. सॅटर्डे नाईट कुटुंबासोबत की फ्रेंड सोबत? आता कुटुंबासोबत. अच्छा, आता वीकेंड ट्रिप की लॉंग लिव्ह? लॉंग वेकेशन. लॉंग वेकेशन. हो, व्हेरी गुड. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचा डबा. कधी कधी आवडतं सेटवरचं पण, म्हणजे मला असं काही माझे तसे नखरे नसतात, आवडतं मला कधी कधी सेटवरचं खाणं. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की ओटीटी? आता तू सिंगल स्क्रीनच्या वाट्याला फार गेली नसशील,
पुण्यात असताना सुद्धा, हम्म, है ना? हम्म. कारण तू ज्या ह्याच्यात वाढली त्यावेळेला मल्टिप्लेक्सचं युग आलं होतं. हो, अगदीच. मल्टिप्लेक्स OTT, मल्टिप्लेक्स. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? डिजिटल. हा बरोबर, आजच्या जनरेशननुसार डिजिटल म्हणजे ते फास्ट होतं फास्ट म्हणून. होतं, लगेच हा, एखादी गोष्ट लगेच कळलं, होतं अमुक म्हणून. घडलं वगैरे. शेवटचं स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? होम डिलिव्हरी. स्ट्रीट फूड नाही. नाही, ते मला जरा, मी जसं म्हटलं ना, फार सोशल नाहीये मी, त्यामुळे ते घरातून आवरून निघा, मग तिथे काही जण जर ओळखलं लोकांनी आणि मग ते असे, बापरे ती कशी आली होती, कारण का मला अत्यंत कॅज्युअल जायला आवडतं. म्हणजे एक जीन्स घातली, ढगळा टी-शर्ट घातला किंवा एक स्वेटशर्ट घातला आणि मी गेले, मग ते मला ते अशी नजर नजर सतत नको होतं. त्यापेक्षा मस्त एक पिक्चर लावून नेटफ्लिक्स अँड चिल जे म्हणतात, घरी ऑर्डर करायचं, काउचवर बसून आरामात खायचं, ही माझा झोन आहे आता. तर अशी ही संस्कृती बालगुडे. खूप मनमोकळ्या, मनमुराद, मनसोक्त गप्पा झाल्या. तू ज्या पद्धतीने व्यक्त झाली मला ते खूप आवडलं. म्हणजे तू तुझ्या सगळ्या इमोशन्स तुझ्या एक्सप्रेशनवर येत होत्या, डोळ्यात येत होत्या. महत्वाचं म्हणजे खूप बोलत होतीस तू. म्हणजे मी तर तुला हो. सांगतो की तू जी बोलली त्याच्यामध्ये खूप बोललेली आहेस तू. हो, तुम्ही तसं विचारलं मला हा actually. म्हणजे छान त्याच्या झालं. मध्ये तुला खूप काही सांगतेस तू, असं मला ते जाणवलं. तू आलीस आमच्या अंधेरी पश्चिमेतील इट्स मज्जाच्या कार्यालयात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये कोण सेलिब्रेशन याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.